कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरच काही। आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल केके न्यूज कोकण। महाड तालुक्यात 10 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, नराधमाला फाशी द्या, नातेवाईकांची मागणी। महाड तालुक्यात लैंगिक अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली असून महिला आणि लहान मुली देखील वासनेच्या शिकार बनत आहेत। काल महाड तालुक्यातील एका विभागात 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। हा नराधम एका छोट्या वाडीत सुतारकाम करण्यासाठी गेला होता। त्याने मुलीची आई बौद्धवाडी येथे कामाला गेली आहे व तिचे वडील भोर या ठिकाणी गेले आहेत असे पाहिले आणि मुलगी घरी एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। लैंगिक अत्याचार केल्यानंतर ही घटना कोणाला सांगितलीस तर जीवे ठार मारू अशी धमकी सुद्धा या नराधमाने त्या अल्पवयीन मुलीस दिली। या घटनेचा अधिक तपास महाड MIDCचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक SK मुंडे आणि पोलीस कर्मचारी करत आहेत। सदर अल्पवयीन मुलीची आरोग्य तपासणी फॉरेन्सिक टीमने करून आणि सत्य घटना पडताळून त्यानुसार महाड MIDC पोलीस स्टेशनने भारतीय न्याय संहिता कलम 332 ख, 332 क, 351(3) यासह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 8, 10 नुसार गुन्हा दाखल झाला आहे। सदरील बलात्कारी आरोपी सचिन पांडुरंग सुतार या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। आरोपी हा राहणार कुंभारकोंड वरण, तालुका महाड, जिल्हा रायगड येथील रहिवासी आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या केके न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा।